ते वर गेले असतील तर तूही वर जा. या शब्दात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालाय. एकनाथ शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपण फोन करून या पुस्तकावर आक्षेप घेतला असल्याच्या माहितीला दुजोरा दिलाय. पण जिथे प्रकाशक प्रशांत तांबी यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे, तर तिकडे गायकवाड मात्र म्हणतात की फोन रेकॉर्डिंग मधल्या काही शब्दांची मोडतोड केली गेली आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत तांबी यांनी दिली आहे. प्रशांत तांबी हे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते असून शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशन आणि वितरणाचं काम ते पाहतात. सातत्यानं ते मला शिवीगाळ आणि धमक्या देण्याचा प्रयत्न करत होते. ते मला फोन कॉल दरम्यान तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं त्यांची भाषा होती. माझी कुठलीही बाजू ऐकून घ्यायची नव्हती. कंटिन्यू ते अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये मला शिवीगाळ वगैरे करत होते. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना जरी काही आक्षेप असेल पुस्तकासंदर्भात तर ते मला नोटीस पाठवू शकले असते कायदेशीर, ते या पुस्तकाची तक्रार करू शकले असते. पण सत्तेत असल्यामुळे त्यांना सत्तेचा एवढा माज जडलाय की त्यांना गुंडगिरीच करायची आहे. त्यामुळं त्यांनी काल हे कृत्य केलेलं आहे असं मला वाटतंय. आमदार संजय गायकवाड यांनी व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगला दुजोरा दिला असला तरी आपल्या काही शब्दांची मोडतोड झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का. म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे, ब्राह्मण आहेस का तू, ब्राह्मण आहेस का, मी असं तुला विचारलं का म्हटलं. आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आमदार संजय गायकवाड याआधीही अनेकदा वादात सापडले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिळं आणि खराब अन्न दिल्याचं कारण सांगत गायकवाड यांनी मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.